हमने भी तेरे हर एक रंग को गले से लगाया है नमस्कार. सुवर्णक्षण आठवणी या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. 2016 साली 10 जानेवारी रोजी पंढरपूर कॉलेज पंढरपूरवर संपन्न झालेल्या माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनाचा वृत्तांत किंवा त्या आठवणी मी तुमच्यासमोर मांडतोय. पहिल्या भागामध्ये आपण ही संकल्पना सुचली कशी आणि त्या दृष्टीनं मग सुरुवातीचे प्रयत्न, प्राथमिक तयारी कशी सुरू झाली हे आपण बघितलं. आता दुसऱ्या भागामध्ये आपण बघतोय त्या पुढचा टप्पा म्हणजे प्रत्यक्ष कामकाज करायला जी सुरुवात झाली सुवर्णक्षणच्या त्या भव्य दिव्य अशा सोहळ्याच्या नियोजनासाठी, त्याबद्दल. आता एक झालं की सुवर्णक्षण हा कार्यक्रम कॉलेजवरतीच घ्यायचा. पंढरपूर कॉलेजच्या त्या प्रांगणामध्ये जिथं आम्ही भटकलो, आमचं महाविद्यालयीन जीवन जगलो,
किंवा आमचे स्नेहसंमेलनाचे दिवस ज्या प्रांगणामध्ये गेले, व्यतीत झाले, जिथल्या व्यासपीठावर आमचं स्नेहसंमेलन पार पडायचं, कलागुण आमच्यातले कलाकार मंडळी सादर करायची, तिथंच त्याच पोर्चच्या आवारामध्ये, त्याच हिरवळीवर, त्याच पटांगणामध्ये हा सुवर्णक्षणचा स्नेह मेळावा व्हावा अशी सगळ्यांची इच्छा होती. आणि मग त्यासाठी तत्कालीन प्राध्यापक श्री जाधव साहेब यांना भेटायचं आम्ही ठरवलं आणि साधारण मार्च एप्रिलच्या दरम्यान आम्ही जाऊन जाधव साहेबांसमोर त्यांची अपॉइंटमेंट घेऊन बसलो. अतिशय दिलखुलास व्यक्तिमत्व, स्वतः पंढरपूर कॉलेजचेच विद्यार्थी, शिवाय खेळामध्ये खो खो हा त्यांचा, खो खो कबड्डी या खेळांमध्ये त्यांचं प्रावीण्य आणि विद्यापीठ पातळीपर्यंत त्यांचा झालेला खेळ, हे सगळं त्यांच्याशी गप्पा मारताना उलगडत गेलं. आणि आम्ही जेव्हा ही आमची कल्पना माजी विद्यार्थ्यांच्या या कलाकार, खेळाडू, GS, UR, LR, CR प्राचार्य यांच्या स्नेहसंमेलनाबद्दल आम्ही जेव्हा त्यांच्यासमोर कल्पना मांडली तेव्हा ते खूप आनंदित झालेले दिसले आणि त्यांनी झटक्यात होकार दिला की मी माझ्याकडून जे काही आमचे नियम असतील, विद्यापीठाच्या नियमामध्ये जे काही असेल ते आपण सगळे त्यामध्ये बांधणी करून आपला कार्यक्रम सादर करू. कल्पना चांगली आहे. त्यानिमित्तानं अगदी स्थापनेपासूनचे मान्यवर विद्यार्थी कॉलेजमध्ये जमतील आणि एक आगळा वेगळा हा समारंभ होईल. खूप सुंदर अशी त्यांची ही भेट होती. त्यानंतर आमच्या आणखीन 2-3 वेळा बैठका झाल्या. त्यानंतर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली एक मोठी मीटिंग, काही माजी विद्यार्थ्यांमधले मान्यवर, आमदार दीपक आबा साळुंखे असतील किंवा पांडुरंग सहसाकाचे व्हाईस चेअरमन आमचे देशमुख साहेब, वसंतनाना देशमुख साहेब असतील, मनसेचे धोत्रे असतील, इतर अनेक मान्यवर, पुन्हा मी काल म्हणलो त्याप्रमाणे सगळीच नावं मला आठवायची नाहीत, पत्रकार मंडळी, माजी विद्यार्थी, काही मोठ्या हुद्द्यावर असलेले, संयोजन समिती आमची ज्यांना ही कल्पना सुचली, असे सर्व एकत्र आलो. महाविद्यालयाच्या त्या एका छान अशा टुमदार हॉलमध्ये ही आमची मीटिंग संपन्न झाली. फार सुंदर असा हा देखणा त्यानिमित्तानं हा हॉल मला बघायला मिळाला महाविद्यालयामध्ये झालेला, जिथं आमचा 12वीचा वर्ग असायचा पूर्वी, तिथं हा हॉल बनवण्यात आलेला आहे. 2-3 वर्ग साधारण एकत्र करून असा लांबलचक मोठा तो सभागृह बनवण्यात आले. खूप सुंदर, मी दाखवतोय तुम्हाला फोटोग्राफ्समधून. आणि तिथं आम्ही आमच्या मनातली कल्पना मान्यवरांसमोर मांडली. कशा पद्धतीनं हा कार्यक्रम पुढे जाणार आहे, खर्चाचं आमच्या काय नियोजन आहे, काय विचार आहेत, हे आम्ही बोलून दाखवलं. आणखीन काही करता येईल आपल्याला यासाठी मग त्यांच्याकडून सूचना घेतल्या. माननीय दीपक आबा साळुंखे असतील, वसंतनाना देशमुख असतील, पत्रकार संजय वाईकर होते, दिलीप उमरे होते, दिलीप धोत्रे होते, सुनील उमरे सामनाचे पत्रकार, इतर अनेक पत्रकार, काही मान्यवर उपस्थित होते, विद्यार्थी, काही महाविद्यालयाचे पदाधिकारी, शिक्षक, आणखीन भंडारे सर, बरेच नामांकित मंडळी उपस्थित होती. आणि त्यांनी हा कार्यक्रम करताय, छान आहे, करा, पण त्यांच्या मग काही सूचना, आम्हाला असं वाटतं या पद्धतीने व्हावं, आर्थिक नियोजनासाठी असं असं करावं, या सगळ्या पद्धतीची चर्चा, विचारविनिमय हे सगळं त्या मीटिंगमध्ये झालं. आणि त्यानंतर मग खऱ्या अर्थानं झपाटल्यासारखे सर्वजण कामाला लागले. दिल में बसा
एका बाजूला हे नाच गाणी नकला चालू असताना आमच्या डोक्यामध्ये एक एकांकिका किंवा नाटक सादर करायचा विचार होता. पूर्वीप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम आमच्या महाविद्यालयाचे जसे असायचे, पारितोषिक वितरण, मान्यवरांच्या मुलाखती, भाषणं, त्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेपासून फिशपॉन्डचाही कार्यक्रम आम्ही ठेवायचं ठरवलं महाविद्यालयीन दिवसाप्रमाणेच, त्याच वेळेला संध्याकाळी, आणि त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम, आणि शेवटी नाटकाचा एखादा अंक, कारण नाटक पूर्ण 2-2.5 तासाचं त्यावेळी उशीर खूप होण्याची शक्यता होती आणि एका दिवसातच आम्हाला हे उरकायचं होतं. पहिली वेळ होती आमचं असं काहीतरी एवढं मोठं भव्य दिव्य शिवधनुष्य उचलायची, त्यामुळे जास्त मोठा आवाका नको, एक दिवसापेक्षा जास्त कार्यक्रम वाढवायला नको, बाहेरून येणाऱ्यांचे पण हाल व्हायला नकोत, सगळं नियोजन ते जमायला पाहिजे, म्हणून एकाच दिवसात आणि शक्यतो 9-10 पर्यंत ते संपवायचं. अर्थात विद्यापीठाच्या नियमानुसार सुद्धा आम्हाला त्या वेळेमध्ये ते महाविद्यालय मोकळं करायचं होतं, त्यामुळं एकच अंक एखाद्या नाटकाचा सादर करायचं ठरलं आणि त्यानुसार मग पु ल देशपांडेंच्या अजरामर तुझाय तुझपाशी या नाटकाचा एक अंक आम्ही निवडला सादरीकरणासाठी. मला वाटतं शेवटचा 3रा अंक आम्ही निवडला. मंगेश देशपांडे सर निवृत्त आहेत ते सध्या, महाविद्यालयाचे आपल्या पंढरपूर कॉलेजचे ते माजी विद्यार्थी, कलाकार, नाटकांमध्ये ज्यांनी भूमिका साकारल्या, त्यांनी या नाटकाचं दिग्दर्शन करायचं ठरवलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी, पद्मा दवे, प्राजक्ता बेडारे, डॉक्टर सुळे, दत्तात्रय जगताप पोलीस खात्यामध्ये असलेले, अशा आम्ही मिळून हा नाटकाचा एक अंक त्याची तयारी सुरू केली. तुम्ही आईस्क्रीम खाऊन हे सत्य आहे की नाही? म्हणजे आईस्क्रीम खाऊन येते काय आम्ही? म्हणजे आईस्क्रीम खाऊन येते काय आम्ही? बडा मजा असतो यार. पण तुमच्या लेक्चर बजेट मात्र तुम्ही लोकांनी काय खावं काही खाऊ नये हे पडवीत असणार आणि पडवत असणार. सतीश, मला हे कळत नाही मामा, मला हे कळत नाही मामा. बदलण्यासाठी स्त्री पुरुष एकत्र आलं की पाप पाप म्हणून ओरडायचं म्हणून कशाला? तुम्ही आईस्क्रीम खाऊन हे सत्य आहे की नाही? म्हणजे आईस्क्रीम खाऊन येते काय आम्ही? म्हणजे आईस्क्रीम खाऊन येते काय? अशा रीतीनं हे सगळी तयारी आमची करत करत जवळजवळ आम्ही ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या म्हणजे दिवाळीच्या टप्प्यापर्यंत येऊन पोचलो. आमचा विचार होता की हे गेट टुगेदर डिसेंबरमध्ये नाताळच्या सुट्ट्या बघूनच करायचं, कारण येणाऱ्या विद्यार्थ्यांना, माजी विद्यार्थ्यांना सर्वांना सोपं जावं, सुट्ट्या मिळाव्यात. अर्थात ते काही कारणाने पुढे ढकलले जाऊन 10 जानेवारी 16ला झालं, पण 15 सालीच आम्हाला हे नाताळच्या सुट्टीत घ्यायचं होतं आणि मग ऑक्टोबरमध्ये आम्ही आमच्या खऱ्या अर्थानं जे नाव नोंदणीला वगैरे सुरुवात केली. रीतसर त्याचे बोर्ड्स वगैरे गावात आमच्या कार्यक्रमाचे झळकायला लागले की सूर्यलक्षण हा कार्यक्रम आता पंढरपूरमध्ये संपन्न होतोय. दिवाळीच्या शुभेच्छा देत आम्ही हे फलक उभे केले पंढरपूरमध्ये रीतसर, आणि तिथून मात्र आमची अवस्था मंतरलेल्या किंवा एखादा कोणीतरी चेटूक करावं अशा व्यक्तीसारखी झाली, झपाटल्यासारखे आम्ही तिथला पुढचा 1-2 महिन्याचा काळ भटकत होतो. मग ते पैशाचं कलेक्शन असेल, लोकांपर्यंत आमच्या कार्यक्रमाची माहिती पोहोचवणं असेल, हे सगळं पूर्णत्व आता, कारण आता हे आलंय जवळ आणि करतोय आपण आता फिक्स ते, त्यामुळं आता ह्याला पूर्णत्वाला नेण्यासाठीचा शेवटचा हात देणं, रंगाचा हात जसा आपण शेवटचा देतो तशा पद्धतीनं, म्हणून नोव्हेंबर आणि डिसेंबरची सुरुवात आम्ही झपाटल्यासारखे धावत सुटलो. पुढं काय झालं पुढच्या भागामध्ये मी सांगणार आहे. प्रत्यक्ष 10 जानेवारी 16 रोजीचा दिवस पुढच्या भागामध्ये मी तुमच्यासमोर मांडणार आहे. अवश्य पहा. पुन्हा भेटूच.
राम राम. आणि प्रतिक्रिया द्यायला विसरू नकात, लाजू नकात. आपण सर्व एक आहोत. भविष्यातही असं काही करता आलं तर आपण करणार आहोत. म्हणून तुमच्या सूचना आणि प्रतिक्रिया आम्हाला आवश्यक आहेत. पुन्हा भेटूच.